हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हा बघा माझा यूट्यूबचा दुसरा चॅनल आहे. पहिला होता पहिला पण मी 1 वर्ष झालं चालू केला होता, पण तो काही कारणाने बंद झाला माझा तो चॅनल. मग त्यामुळे मी हा दुसरा चॅनल ओपन केला. आणि बघा, दुसरा चॅनल ओपन करून जास्त दिवस नाही झाले आणि व्हिडिओ तर आज हा लॉंग ब्लॉग तर पहिल्यांदाच टाकते. ह्याच्या अगोदर नाही टाकला, कारण मला पण कसं ट्विन्स मुले आहेत, त्यातून एवढा टाईम भेटत नाही. त्यांचं पण आवरायचं, सकाळचं मिस्टरांचं आवरायचं. मग तरी पण म्हटलं आपण कसं एक हाऊसवाईफ आहे, त्याच्यासाठी कुठेतरी आपल्याला पैशाची गरज पडते कोणत्या ना कोणत्या कारणाने. आणि मस्त मिस्टर कितीही चांगले असले, जरी दिलं त्यांनी आणि जरी मिस्टरांनी दिले पैसे, तरी पण आपल्याला स्वतःचे पण असे लागतात. आणि त्यांनी किती देणार, आपण त्यातले किती खर्च करणार. त्यात आपल्याला पण बेबी असतात, त्यांचं घ्यायचं, म्हणजे घर खर्च ही सर्व मिळून आपल्याला काही शिल्लक पैसे राहतच नाहीत. आणि जरी राहिले तरी ते काय, जरी मार्केटला जायचं म्हटलं, कुठं मंडईला भाजी आणायची म्हटलं, तरी ते मुलं कसं हे घे ते घे, त्याच्यातच ते पैसे संपून जातात. आणि मग अजून वरून घरी आलं की हिशोब द्यायचा आहे, म्हणजे असं असतंय प्रत्येकाच्या लाईफमध्ये. मग त्यासाठी मी हा चॅनल चालू केला आहे, म्हणजे जेणेकरून मला कधीतरी असं एक विश्वास आहे की येतील ह्याच्यावरून पैसे, म्हणजे अर्निंग चालू होईल. पहिला पण माझा खूप छान चॅनल चालू होता, पण काही काही झालं, 1 वर्ष मी खूप मेहनत केली त्याच्यावरती. त्याचे पण 13-14 हजार सबस्क्रायबर होते, पण बंद झाला तो चॅनेल. मग म्हटलं जाऊ द्या, झालंय तर दुसरा काढूया आपण. मग हा दुसरा काढला. काय करणार, लगेच तरी हार मानू नाही शकत आपण. आणि मग घरी बसून करणार तरी काय आपण, असं घरीच रोजचं तर काम आहेच. त्यातून पण म्हणजे असं जॉबला पण बाहेर आपण जाऊ शकत नाही, कारण आपण जॉबला जायचं म्हटलं तरी कसं, मग घरात कोणीतरी सपोर्टला असले, सासूबाई, तर जमतं. आता इकडे कसं मी आणि माझे मिस्टर दोघेच आम्ही असतोय. मग आणि त्यात ट्विन्स मुले एक असतं तर कसं तर मॅनेज तरी केलं असतं, पण आता दोघांचं कसं मॅनेज करणार. त्यामुळे ते नाही शक्य होत जॉबला जाणं. मग त्यामुळे घरातूनच घरचं काम करून मग टाईम भेटला की हे व्हिडिओ काढायचं चालू केलं आहे मी. पहिले पण काढत होते आणि आत्ताही ह्या चॅनलवरती चालूच ठेवणार आहे, रोज कंटिन्यू ब्लॉग वगैरे टाकणार आहे. तुम्ही पण माझे व्हिडिओ बघत जावा, मला सपोर्ट करत जावा, कारण खूप खूप म्हणजे खूप मेहनत केली होती मी त्या चॅनलला पण, की इथपर्यंत नेला. 13-14 हजार सबस्क्रायबर झालते, पण तरी पण नाही झालं. जाऊ दे आता, ह्याला तरी मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. सर्व कामावरून मला खास त्याच्यासाठी टाईम पण द्यायला लागतोय, मुलांचं बघायचं. तरी पण जाऊ द्या. तुम्ही पण एक हाऊसवाईफच असेल तर तुम्ही समजू शकता की घरात किती काम असतंय. त्या कामातून टाईम नाही भेटत, तरी पण काढायला लागतोच. मग स्वतःचं काहीतरी करण्यासाठी. आणि मला तर खूप इच्छा आहे की माझं स्वतःचं काहीतरी असावं. असं एवढी आम्ही काही श्रीमंत नाही आहे. आणि आमचं गाव तर म्हणाल तर, गावाचं तर काही विचारूच नका. आमचं गाव म्हणजे पूर्ण दुष्काळच असतोय तिकडे, एवढं काही जास्त पाणी वगैरे नसतंय. आणि त्यामुळे पाणी नसल्यामुळे शेती पण बागायत नसतात एवढ्या जास्त, अशा पडीकच असतात. त्यामुळे आम्ही एकदम अशा गरीबच म्हटलं तरी चालेल, गरीब फॅमिलीतूनच आलेलो आहे बाहेर. स्वतःचं म्हणजे आता काय करणार, एवढे गावाला राहून तर काय करणार. त्याच्यासाठी म्हटलं चला, त्याच्यासाठी शहरात आलो. पण शहरात आल्यावर समजलं आम्हाला की सिटीत राहणं म्हणजे एवढंही आपल्याला वाटतं एवढं सोपं नाही आहे. खर्च खूप असतोय, मुलांचा खर्च, आपला खर्च, नंतर रूम रेंट आलं, सर्व गोष्टी जर बघितल्या तर शिल्लक काहीच राहत नाही. मग शिल्लकच राहत नाही तर आपल्याला कसं, कुठून देणार ना ते मिस्टर तरी. त्यामुळे म्हटलं जाऊ द्या. आणि आता दुसरं काही करू पण शकत नाही, लहान बाळ असल्यामुळे कुठे जॉबला जाणंही शक्य नाही आहे घरातूनच. त्यामुळं प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. आणि मी रोज, माझ्याकडे तसं रोज आत्ता काय बनवणार म्हणजे कंटेंट नाही याचं, रोज काही बनवणार नाही मी. कुठे बाहेर फिरायला जाते किंवा म्हणजे रेग्युलरच असते.
पण तरी पण मी असा विचार करून म्हणजे काहीतरी रोज नवीन नक्कीच करायचा प्रयत्न करेन. जर तुम्ही सपोर्ट केला तरी काहीतरी करेनच नक्कीच मी पुढे. हे बघा माझे मुले झोपलेत आणि झोपले की तेवढाच टाईम मला भेटतो फक्त, की व्हिडिओ वगैरे काही जर काढायचं असेल तर मला तेवढाच टाईम भेटतो. काम तर खूपच आहे, अजून कपडेही राहिलेत, पण तरी पण म्हटलं तेवढ्या टाईममध्ये जरा व्हिडिओ बनवावा. कामं तर काय होतच राहतात, अजून खूप कामं तर आहेत, कपडेही राहिलेत. आणि मुलं उठले की नंतर अजिबात काही करूनच देत नाहीत मला, त्यांच्याकडेच लक्ष द्यायला लागतं. आणि दोघे असल्यामुळे तर काय भांडण त्यांचं विचारूच नका, सारखं त्यांचं ते चालूच असतंय. ते झोपीत तेवढीच शांतता असते घरामध्ये, नाहीतर असं अजिबात शांतता नसते. कारण ते एवढे भांडतात की कधी कधी माझंच असं डोकं दुखतं, एवढे भांडण करतात. किती जर सांगितलं तरी नाही ऐकत. आणि लहान असल्यामुळे आपण किती मारणार ना, मारू पण नाही सारखं शकत त्यांना. त्यामुळे जाऊ द्या म्हणते, लहानच आहेत अजून, कुठं त्याच्यासाठी लहानच आहेत, कुठं त्यांच्याकडे एवढं नाही लक्ष देत मी. चालायचं एवढं तेवढं, हसायचं खेळायचं, त्यांचं पण हेच दिवस आहेत. बघा माझा कसं मोबाईल धरून धरून हात दुखतोय असा, कारण माझ्याकडे कसं स्टँड वगैरे नाहीये. म्हणजे स्टँड होतं माझ्याकडे, मी घेतलेलं सेविंग करून करून पैशातून. पण काय झालं, मी कधी स्वयंपाक बनवत होते आणि मुलांच्या हाती लागलं की त्यांनी कसं वरून नापटलं, ते काही राहिलेलं नाहीये, चुराच झालं ते स्टँड जास्त. मग आता दुसरं घ्यायचंय, पण प्लीज सपोर्ट करा तुम्ही. मी नक्कीच घेईन, तरी घेण्याचा लवकरात लवकरच प्रयत्न करेन, जेणेकरून त्याची पण मला खूप गरज आहे. आता असा जे मोबाईल धरायला लागतो, बाकीचं काहीच दाखवता येत नाहीये तुम्हाला जास्त, जे आहे हेच फक्त असं बोलणंच एवढं दाखवता येत आहे. आणि कुठे डब्बा मांडून हे ठेवायचा म्हटलं तरी मोबाईल राहतच नाहीये. आणि मग माझ्या मोबाईलला एवढे कसं क्लॅरिटी नाहीये, मग त्या डब्यावर ठेवला ते व्यवस्थित दिसेल असं, म्हणजे दिसतच नाही एवढं व्यवस्थित. मग असं धरायला लागतं, ते पण उजेडातच थांबायला लागतं. त्यामुळे तर बघ, आज आज कसा मी छोटासाच व्हिडिओ बनवते, एक 4-5 मिनिटाचाच. प्लीज तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टनं उद्या अजून काहीतरी वेगळं असं करत, रोज काहीतरी वेगळं करत राहीन मी, असंच रोज व्हिडिओ टाकत राहीन. आता पहिल्या चॅनेलला थँक्यू सो मच, खूप मला सपोर्ट केला, तुमच्यामुळे खूप माझे सबस्क्रायबर पण वाढले. तसंच ह्या चॅनलला पण मला मदत करा, ह्या चॅनलला पण तुम्ही व्हिडिओ माझे बघा, जास्तीत जास्त बघा. आणि बघा आता हा व्हिडिओ आता इथेच मी थांबवते, कारण मला बाकीचे पण खूप कामं आहेत पेंडिंग, ते करायचे आहेत. बाहेरचं झाडायचं आहे, टेरेस झाडायचं आहे, नंतर कसं कपडे धुवायचे आहेत, खूप काम आहेत. आणि मुलं उठले की काम होत नाही माझं, आता झोपले तोपर्यंतच काम करून घेते मी. चला बाय. तर असाच व्हिडिओ बघत राहा.